नमस्कार, मी सोनाली पालव. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत. नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर. पुणे आणि वरळीची हिट अँड रनची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. वरळीनंतर आता गोरेगावमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. या भीषण घटनेत एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. आज गुरुवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी रस्त्यावर एक हिट अँड रनचं प्रकरण उघडकीस आलंय. आज गुरुवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दूध पोहोचवण्यासाठी निघालेल्या 24 वर्षीय तरुणाला भरधाव कारने धडक दिली. या भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून देणारा निर्णय घेतलाय. त्यांनी जिओ AI क्लाउड ऑफरची घोषणा केली. या योजनेअंतर्गत जिओ युजर्सना वेलकम ऑफर म्हणून तब्बल 100 GB क्लाउड स्टोरेज मोफत मिळणार आहे. जिओ AI क्लाउडचं यावर्षी दीपावलीच्या मुहूर्तावर लॉन्च केलं जाणार आहे. जिओ कंपनीच्या या निर्णयानंतर या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यंदा देशातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झालंय. चांगल्या पावसामुळे नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ला निनाच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पुढील 5 दिवस पासपोर्ट ऑनलाईन पोर्टलची सेवा देखभाल दुरुस्तीसाठी बंद असणार आहे. या काळात नव्या अपॉइंटमेंट्स दिल्या जाणार नसून तसेच आधी देण्यात आलेल्या अपॉइंटमेंट्स या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच त्यांना पुढच्या तारखा दिल्या जाणार आहेत. पासपोर्ट सेवा पोर्टल तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी 29 ऑगस्टपासून 2 सप्टेंबर रोजी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांसाठी आणि सर्व MEA, RPO, BOI, ISC, DOP व पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रणाली उपलब्ध राहणार नाहीये. 30 ऑगस्ट रोजी बुक असलेल्या अपॉइंटमेंटचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. ऊसाचा रस बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानलेत. गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी या संदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध 2024 ते 2025 गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळालाय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.